बारामती राहुरी पोटनिवडणुकीवर अद्याप महायुतीकडून प्रस्ताव नाही. काँग्रेसची चाचपणी सुरू. हर्षवर्धन सपकाळ. राज्यात बारामती आणि राहुरी येथे होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीबाबत अद्याप भाजप किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कोणताही चर्चेला प्रस्ताव आलेला नाही. भाजपला त्यांच्या जबाबतंत्राचा वापर करूनच ही निवडणूक करायची असल्याचा पुनरुच्चार काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. यामुळे एकंदरीत आता हा निवडणुकीचा पेच कसा सुटतो हे पाहणं गरजेचं आहे. कारण एकीकडे काँग्रेसने दोन्ही ठिकाणी आपल्या उमेदवारीची चाचणी केल्या असल्याचं प्रदेश अध्यक्ष यांनी सांगितलं आहे. चरित्र आणि राष्ट्र यांचं भारत सरकारकडून सांभाळणं होत नसेल तर नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घ्यावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वारंवार चरित्र आणि राष्ट्र याचा उल्लेख केला जात असतो. मात्र आता ते गुंडाळून ठेवला आहे का? जर भारत सरकारला हे दोन्ही सांभाळता येत नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घ्यावा असंही मोठं विधान काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे. यामध्ये लाडके उद्योगपती आणि एस्टीम फाईल्सचा त्यांनी उल्लेख केला आहे. एकंदरीत या संदर्भामध्ये महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स या अनुषंगानं निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या लोकशाही विरोधी धोरणातली आहे. तर भारतीय जनता पक्ष ज्या विविध पद्धतीनं जो कारभार हाकत आहे तो हुकुमशाही प्रवर्गातील आहे आणि त्यांच्या वृत्तीला त्यांच्या प्रवृत्तीला विरोध करणं हा राजकारणातील असणारा आजचा महत्वाचा गाभा आणि महत्वाचा भाग आहे. आणि या अनुषंगानं महाविकास आघाडीतल्या पैकी एका पक्षानं ही निवडणूक लढवावी अशा प्रकारचं आज राजकीय जबाबदारी ही आमच्यावर आहे. आणि या दोन्ही ठिकाणच्या ज्या जागा आहेत या सर्वस्कृत आहे की तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी या निवडणुका लढल्या होत्या. ते लढत नसतील तर काँग्रेस त्या ठिकाणी लढण्याकरता तयार आहे अशी सविनय भूमिका ही काँग्रेस पक्षाची होती आहे. आणि या भूमिकेच्या अनुषंगानं आम्ही या संदर्भामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष आहे शिंदेसाहेब यांच्याशी ही आमची भावना त्यांना कळवलेली आहे. आणि त्यानुसार आज रोजी या संदर्भामध्ये चर्चा जरी सुरू असली तरी काँग्रेस पक्षाने दोन्ही ठिकाणी आपले उमेदवारांची चाचपणी केलेली आहे, त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि उद्यापर्यंत उमेदवाराचं नाव देखील आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे अंतिम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे जी भूमिका होती त्या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे. आणि या संदर्भामध्ये राज्यस्तरावरील सर्व आमच्या नेत्यांशी चर्चा झालेली आहे. राष्ट्रीय स्तरावर देखील या संदर्भामध्ये आमचा संवाद आहे आणि उद्या दुपारपर्यंत याचा अंतिम निर्णय हा घेतला जाईल. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, बुलढाणा.